नमस्कार, मी DT आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते तळा शहरातील महादेव तलाव आणि हरिहरेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले. पर्यटन विकास अंतर्गत तळा शहरातील प्रसिद्ध असलेल्या हरिहरेश्वर मंदिर आणि महादेव तलावाचं सुशोभीकरण करण्यात येणार असून या कामाचे भूमिपूजन महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी मंदिराची रचना कशी असणार आहे ते संगणकावर दाखवण्यात आले. यासह साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत बामणघर बौद्धवाडीकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे, आंबोळी बौद्धवाडी समाज हॉल बांधणे, तळा बौद्धवाडी येथे समाज हॉल बांधणे, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 9 येथील पिंपळापार सुशोभीकरण करणे आदी कामांचं मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. या प्रसंगी तालुका अध्यक्ष नाना भौड, नगराध्यक्षा माधुरी घोलप, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, सर्व नगरसेवक मंगेश देशमुख, नेत्रा देशमुख, सुनील कुलकर्णी यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिर आणि इथलं परिसर सुशोभित करणं हे आमच्या सगळ्यांचीच गेल्या अनेक दिवसांपासूनची इच्छा होती. खरं तर मी मागच्या कालावधीमध्ये पालकमंत्री असताना आणि पर्यटन विभागाचे राज्यमंत्री असताना यासाठी जवळपास 60 लाखाचा निधी आपण मंजूर करून आणला होता. मधल्या कालावधीमध्ये याला स्थगिती देण्यात आली होती, पण त्याच्यानंतर गेल्या 6 महिन्यामध्ये पुन्हा एकदा ही सगळी स्थगिती उठवून सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर त्या सर्व या स्थगित झालेले कामं यांना गती देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वच मंडळी प्रयत्नशील आहोत. इथले नागरिक असतील, त्याचबरोबर नगरपंचायतीचे सर्व पदाधिकारी असतील, आमच्या सर्वांचीच इच्छा होती की ही पुरातन असणारं हे मंदिर आहे, अनेक लोकांसाठी असणारं हे श्रद्धास्थान आहे. मला आठवते गेल्याही वेळेला इथे सुशोभीकरण ज्यावेळेला झालं होतं त्यावेळेला तटकरे साहेब बहुतेक पालकमंत्री होते, त्यावेळेला झालं होतं, पण त्याला जवळपास साधारण 15 वर्षाच्या कालावधीपेक्षा जास्ती झाला असेल. आणि म्हणूनच आता हा परिसर सुशोभित करणं, मंदिराच्या परिसराची त्याच्या लगतची पुनर्बांधणी, कारण गाभा आणि जे मूळ जोता आहे हा याला कुठेही धक्का न लावता हे क्षेत्र विकसित करण्याचं मानस सगळ्यांनी केलं आणि त्यानुसार आज इथे त्या कामाचा शुभारंभ होत आहे. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.